राज्यातील शेतकरी भावांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आली। हो, शेतकरी भावांनो, पीएम किसान योजनेचा हप्ता 21वा हप्ता सुरू झाला। आज सुरू झाला हप्ता। बघा, हप्ता आज सुरू झाला आणि शेतकरी भावांच्या खात्यामध्ये 2000 रुपये जमा झाले। ही सर्वात मोठी आनंदाची बातमी तुम्ही सर्वप्रथम आपल्या चॅनलवर बघत आहात। शेतकरी भावांनो, शेतकरी भावांसाठी सर्वात मोठी खुशखबर मी घेऊन आलेलो आहे। 2000 हप्ता, 2000 रुपयाचा हप्ता पीएम किसान योजनेचा हप्ता आहे। हा पीएम किसान योजनेचा हप्ता सुरू झाला आणि बघा, मागच्या वेळी भरपूर राज्यात हप्ता सुरू झाला, परंतु आपल्या महाराष्ट्रात हप्ता सुरू झालेला नव्हता, परंतु आज हप्ता सुरू झालेला आहे आपल्या महाराष्ट्रात। 21वा हप्ता आहे हा आणि 2000 रुपये शेतकरी भावांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत। आता किती जिल्ह्यात आज पैसे आले तर बघा, जिल्हे तुम्हाला सांगतो मी, जवळपास माझ्या माहितीनुसार 25 जिल्ह्याचे आहेत। 25 जिल्ह्यात हप्ता आज आलेला आहे। तुमच्या खात्यामध्ये हप्ता आलेला नसेल, पहिले तुम्ही तुमचं मोबाईल चेक करा, SMS तुम्हाला आलेला असेल। जर SMS तुम्हाला आलेला नसेल तर व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला सांगतो मी तुमच्या खात्यामध्ये आज किती तासात, म्हणजे किती वाजता तुमच्या खात्यामध्ये हप्ता येईल आज, त्याचा टाइम मी तुम्हाला सांगतो। अत्यंत महत्त्वाचा आजचा हा व्हिडिओ आहे शेतकरी भावांसाठी। व्हिडिओ पूर्ण बघा, सर्व सांगतो मी तुम्हाला आता एक एक अपडेट सिंपल सोप्या भाषेमध्ये। राज्यातील शेतकरी भावांसाठी आली मोठी खुशखबर, 2000 रुपयाचा हप्ता सुरू झाला। हे बघा, पीएम किसान योजनेचा हा हप्ता आहे आणि 2000 रुपये थेट शेतकरी भावांच्या खात्यामध्ये आलेले आहेत। बघा आता, तर शेतकरी भावांची आर्थिक मदत व्हायला पाहिजे। आता पहिलेच आपण बघितलं केवढं मोठं जे नुकसान झालेलं आहे शेतकरी भावांचं, त्यामुळे शासन मदत पण जाहीर करत आहे, परंतु मागच्या वेळी पंजाब असो, काही उत्तराखंड वगैरे काही राज्यांमध्ये 2000 रुपयाचा हप्ता तेव्हा टाकण्यात आला होता पीएम किसान योजनेचा, आणि तेव्हा काय झालं, आपल्या महाराष्ट्रात पण फार मोठ्या पद्धतीने राज्यात शेतकरी भावांचं नुकसान झालं, परंतु आपल्या राज्यात काही 2000 रुपयाचा हप्ता तेव्हा टाकण्यात आलेला नव्हता, परंतु आता सुरुवात झालेली आहे आणि 2000 रुपये जे आहेत, 2000 रुपये आता सुरू झालेले आहेत शेतकरी भावांच्या खात्यामध्ये आता। हो, हे बघा, तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा झालेला नसेल, काही टेन्शन घेऊ नका, मी तुम्हाला सांगतो आता त्याबद्दल माहिती। शेतकरी भावांसाठी सर्वात मोठी अपडेट आहे। आता मदत संदर्भात पण सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। आपल्या महाराष्ट्रासाठी सर्वात मोठा निधी मंजूर झालेला आहे आणि केंद्र सरकारने हा निधी दिलेला आहे आता, केंद्र सरकारने। ओके, आता हे ज्या शेतकरी भावांचं नुकसान झालेलं आहे त्यांनाच हा निधी दिला जाणार आहे, त्यांनाच ही मदत दिली जाणार आहे। किती मदत मिळेल ते पण सांगतो। केंद्र सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे। आता पहिले जाणून घेऊया आपण पीएम किसान योजनेचा हप्त्याबद्दल माहिती। आता पीएम किसानचा हप्ता किती जणांना आला, 21वा हप्ता आहे हा, 21वा इन्स्टॉलमेंट ही सुरू झाली, त्याबद्दलची माहिती आहे ती माहिती पहिले सांगतो मी तुम्हाला। हे बघा शेतकरी भावांनो, सर्वांना हप्ता मिळणार आहे, परंतु महत्त्वाचं तुमची KYC फार महत्त्वाची आहे। तसेच काही शेतकरी भाऊ जे आहेत म्हणजे ते या योजनेसाठी पात्र नाहीत, पीएम किसानच्या योजनेसाठी, परंतु काही बनावट कागदपत्रे बनवून ते या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न करत आहेत, तर त्यांचा हप्ता बंद केला जात आहे आणि ज्यांची KYC बाकी आहे त्यांचा हप्ता थांबवला जाऊ शकतो। बरं, मी पहिलेच तुम्हाला सांगतो, त्यामुळे KYC करणं फार गरजेचे आहे। बघा आता किती शेतकरी भावांच्या खात्यामध्ये 21वा हप्ता आला त्याबद्दलची माहिती आहे, ती माहिती तुम्हाला सांगतो मी आता, आणि मदत किती मिळाली ती मदत पण बघा तुम्ही आता। चला, हे बघा शेतकरी भावांनो, अत्यंत महत्त्वाचा आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी। पहिले बघा, तुम्हाला सांगतो मी मदत किती मिळाली, कारण मदत पहिले समजून घ्या, त्यानंतर मी तुम्हाला सांगतो 21वा हप्ता पीएम किसान योजनेचा, त्याबद्दल अपडेट सांगतो। पहिली अपडेट बघा, हे बघा, केंद्रीय गृहमंत्री जे आहेत अमित शहा यांनी रविवारी ऐन दिवाळीत महाराष्ट्राला दिलासा दिला आहे। तर महाराष्ट्र शासनाला सर्वात मोठा दिलासा दिलेला आहे अमित शहा साहेबांनी, गृहमंत्री आहेत ते, केंद्रीय गृहमंत्री, त्यांनी ही सर्वात मोठी गोड बातमी आपल्याला दिलेली आहे। बघा, शहांनी वर्ष 2025-26 साठी कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन राज्यासाठी त्यांनी आता निधी दिलेला आहे। कर्नाटक आणि महाराष्ट्राला राज्य आपत्ती मदत, हे बघा, राज्य आपत्ती मदत जी आहे तो निधीचा केंद्राचा हिस्सा म्हणून
50.80 कोटी रुपयाचा दुसरा हप्ता देण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. बघा, हिरवा कंदील दिलेला आहे हप्ता देण्यास. तर या रकमेपैकी महाराष्ट्राच्या वाट्याला 1566.40 कोटी रुपये, सर्वाधिक 1566.40 कोटी रुपये जे ते महाराष्ट्राला मिळत आहेत आणि कर्नाटकला 384.40 कोटी मिळतील. तर आपल्या महाराष्ट्रासाठी बघा 1566 कोटी रुपयाची मदत दिली जात आहे केंद्राकडून. ही सर्वात मोठी अपडेट आहे. तर आपत्ती मदत आहे, कारण फार मोठ्या प्रकारे नुकसान झालेलं आहे आपल्या महाराष्ट्रात शेतकरी बांधवांचं. त्यांना ही मदत दिली जाणार आहे, त्यासाठी हिरवा कंदील दिलेला आहे केंद्र सरकारकडून. ओके, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांनी ही सर्वात मोठी गोड बातमी दिलेली आहे महाराष्ट्रातील शेतकरी भावांसाठी. तसेच कर्नाटक येथील शेतकऱ्यांना पण 384.40 कोटी रुपये मिळतील. तसेच महाराष्ट्रासाठी 1566.40 कोटी सर्वाधिक निधी मिळालेला आहे. चला पुढे बघा, आता PM किसान योजनेचा हप्त्याबद्दल जी अत्यंत महत्त्वाची खुशखबर आलेली आहे ती खुशखबर बघा. चला, PM किसान योजनेसंदर्भात आता अत्यंत महत्त्वाची अपडेट मी तुम्हाला सांगतो. PM किसान योजनेचा जो काही हप्ता आहे, ज्या हप्त्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत होते, 21वा हप्ता 2000 रुपये. चला, याबद्दल जी माहिती ती माहिती बघा. आता हे बघा तुमच्या समोर आहे. दिवाळी 31 ऑक्टोबरला संपेल. जे आता दिवाळी सुरू आहे, हा दिवाळीचा सण 31 ऑक्टोबरला संपेल. त्यामुळे 1 ते 5 नोव्हेंबरपर्यंत हप्ता येण्याची शक्यता आहे. ही सर्वात मोठी खुशखबर आहे शेतकरी भावांनो. जी माहिती मी तुम्हाला सांगत आहे, सत्य माहिती आणि सर्वात मोठी खुशखबर शेतकरी भावांसाठी. 1 ते 5 नोव्हेंबरपर्यंत हप्ता येण्याची शक्यता आहे. पुढे बघा, याबद्दल माहिती अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. तर 1 ते 5 नोव्हेंबरपर्यंत हप्ता येण्याची शक्यता आहे. विभागाने 2 कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्याची तयारी पूर्ण केली आहे. 2 कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्याची तयारी पूर्ण केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः ट्विटरवर सांगितले. मोदी साहेबांनी ही माहिती दिली आहे ट्विटरवरती डायरेक्ट. शेतकऱ्यांचा सन्मान हा आमचा कर्तव्य आहे. हा हप्ता तुमच्या समृद्धीसाठी, पण हप्ता अडकू शकतो का, असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांच्या मनात देखील आलेला आहे. तर बघा, याचे उत्तर आहे होय. गेल्या महिन्यात 5 लाख चुकीचे अर्ज रद्द झाले. तर बघा, चुकीचे अर्ज भरलेले असेल तर त्यांचा हप्ता रद्द होणार आहे, हे देखील लक्षात घ्या. परंतु जे खरोखर या योजनेचे लाभार्थी आहेत महाराष्ट्रात, 2 कोटीपेक्षा जास्त अशा शेतकरी भावांच्या खात्यामध्ये 1 ते 5 नोव्हेंबर, हे बघा तुमच्या समोर आहे सर्व. 1 ते 5 नोव्हेंबर रोजी या तारखेदरम्यान तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होईल. ओके, तर 1 ते 5 नोव्हेंबर रोजी तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होईल. हे बघा, इथे स्पष्टपणे म्हटलेलं आहे 1 ते 5 नोव्हेंबरपर्यंत हप्ता येण्याची शक्यता आहे. 31 ऑक्टोबरला दिवाळी संपेल आणि दिवाळी संपल्यानंतर हा हप्ता दिला जाणार आहे. याबद्दल मोठी घोषणा झालेली आहे. 1 ते 5 नोव्हेंबरपर्यंत हप्ता येईल. आता कोणालाच हप्ता आलेला नाही, गैरसमज करू नका. कारण भरपूर जण तुम्हाला सांगता की हप्ता आला, हे आलं, ते आलं, बोनस मिळालं. काहीच नाही, अजून काहीच नाही सुरू झालेलं आहे शेतकरी भावांनो. सत्य माहिती बघा, 1 ते 5 नोव्हेंबरमध्ये तुम्हाला या तारखेदरम्यान हप्ता भेटणार आहे PM किसान योजनेचा. 21वा हप्ता आहे का तो, 21वा हप्ता, आणि 2000 रुपये तुमच्या खात्यामध्ये हे जमा केले जाणार आहेत. ओके, ही सर्वात मोठी खुशखबर होती, आनंदाची बातमी होती राज्यातील शेतकरी भावांसाठी. ओके, तर शेतकरी भावांसाठी अशा नवनवीन अपडेट आणि नवनवीन ताज्या बातम्यांसाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये.